लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अमरावतीतील आदिवासी युवती व तिच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये उपोषण. विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, संगीताताई कडाळे यांची मागणी. अमरावती जिल्ह्यातील एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडून तब्बल 10 महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप या प्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर केवळ 15 दिवसांच्या आतच त्या मुलीच्या वडिलांचीही संशयास्पद आणि निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर घटनेची शासन व प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या व आदिवासी कन्या आई संघटनेच्या अध्यक्षा माननीय संगीताताई कडाळे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध सामाजिक संघटना, आदिवासी समाजातील कार्यकर्ते तसेच सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. मांग गारुडी क्रांती सेना, संपूर्ण मांग गारुडी समाज, महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप तसेच हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी संगीताताई कडाळे व सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांचा विविध संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की आदिवासी समाजातील मुलीवरील अत्याचार व तिच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणाचा वेगाने तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारुषा आईच्या चरणी प्रार्थना करत पीडित कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो व त्यांना लवकरात लवकर न्याय मिळो अशी भावना व्यक्त केली. जय शिबारी, जय आदिवासी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.